हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मी सरितानी खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या सिटी सरितावरती. बऱ्याच वेळा बाहीचं कटिंग इतके व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत तरीसुद्धा वारंवार कमेंट येतात. माहिती आहे, बाही कटिंग करताना प्रॉब्लेम होतोय. मोठी साईज असो, छोटी साईज असो, मीडियम साईज असो, स्मॉल साईज असो, कोणतीही बाही असो, एल्बोपर्यंत. जशी मी आता घातली आहे ना, ही प्रॉपर शोल्डर येतपर्यंत आणि ही प्रॉपर अशी बाही बसत नाही. इथे प्रॉब्लेम होतोय, वरती खेचती आहे दंडामध्ये, किंवा हा आपला गोल आहे दंडाचा तो प्रॉपर येत नाही. इथल्या बाहीचं माप बरोबर येतं आहे पण इथल्या बाहीचं माप आतमध्ये जातं आहे, अशी ओढली जाते बाही. बरेच काही प्रॉब्लेम्स येतात. आता ते काय येतात कोण जाणे, कारण एक तर तुम्ही आपण व्हिडिओ जे शेअर केलेले आहेत ते सविस्तर पाहिलेले नाही आहेत बरोबर आहे ना. अर्धवट व्हिडिओ स्किप करून पाहता वेळेच्या अभावी आणि मग प्रॉब्लेम होतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की व्हिडिओ पूर्ण पहा. तुमचा वेळ जाईल, वेळ असेल तेव्हाच पहा. तुमच्या घाईच्या कामामध्ये गडबडीमध्ये व्हिडिओ नका पाहू, कारण हे घाईमध्ये व्हिडिओ पाहून कटिंग केला तर तुमचा ब्लाऊज फसलं आहे ना बऱ्याच वेळेला गडबडीमध्ये. म्हणून मी म्हणते ब्लाऊजचा व्हिडिओ पाहताना सविस्तर पहा. बाहेर आमच्याकडे पडतोय पाऊस, कटिंग चाललं आहे आणि बाही कटिंग करते मोठ्या मापाची. म्हटलं चला तुमच्यासोबत हा सविस्तर व्हिडिओ शेअर करायला हवा. तर माप आहे 44चं. 44 मापासाठी विथ मार्जिंग बाही किती घ्यायची हा प्रॉब्लेम तुम्हाला होतोय ना. लहान जरी बाही असेल, आता ह्याच्यामध्ये सगळ्या मेथड मी सांगणार आहे. 32च्या असो, 30च्या असो, 32च्या असो किंवा 28 ते 50 कोणतीही तुम्ही साईज घ्या, मेथड तुमची सेम राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमच्या बाहीचं माप आहे म्हणजे ब्लाऊजचं जे माप आहे त्याचा 4था भाग घ्यायचा आहे आणि त्या 4थ्या भागामध्ये मार्जिन किती ॲड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आता हे फिटिंग झाल्यानंतर इथं जे मार्जिन आहे ते पुरेल, व्यवस्थित कमी पडणार नाही. जास्त झालं तर आपण कट करून टाकू शकतो, पण कमी झालं तर प्रॉब्लेम व्हायला नको. म्हणून आता आपण ही बाही सविस्तर पाहणार. चला मग, बाही मी ॲक्च्युली कटिंग केली आहे कारण राहिलेल्या कपड्यामध्ये आता मी जे ब्लाऊज कट केलं 1.5 मीटरचा कपडा घेतला होता, त्याच्यामध्ये शिल्लक राहिलाच नाही मला बाहीला कपडा, म्हणून मला पुढे जॉईंट द्यावा लागलेला आहे. मग जॉईंट दिलेल्या बाहीला अटॅच पिननी केलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं मी व्यवस्थित कटिंग आणि माप जी टाकलेलं ते समजवणार आहे. चला मग पाहूया. तर इथेही मी बाही कटिंग केलेली आहे आणि बाहीला नेहमीसारखा जॉईंट आलेला आहे. तर मला वाटतं 1.5 मीटर कपडा घेतला आहे तर बाही जॉईंट येणार नाही, डायरेक्ट बाही निघेल. पण कसलं काय, 16 ब्लाऊजची उंची 15 इंच आहे आणि 44 साईजचं ब्लाऊज आहे. माप मोठा असल्यामुळे इथे मला बाहीला कपडा कमी पडला. सो काही प्रॉब्लेम नाही. तर आपण हे कटिंग आहे ते इथे पीस जे आहे ते जॉईंट करू शकतो, नो इश्यू, कारण आपल्याला सवय आहे. आता ही बाही जी आहे याची उंची 10 इंच आहे. तयार बाहीची उंची 10 इंच पाहिजे आहे. त्यासाठी आपल्याला या उंचीमध्ये ही जी बाहीची उंची आहे याच्यामध्ये नेहमी 1 इंच वाढवायचं. आता 1 इंच मी काय सांगते, कारण माझं कटिंग हे मार्जिन अर्धा इंचचं असतं, त्यामुळे मी कटिंग अर्धा इंच मार्जिन गेल्यामुळे 1 इंच कटिंग वाढवून घेते. 10 + 1 इंच काय केलं, अर्धा इंच वरती जाईल शिवताना, अर्धा इंच खाली जाईल हे दुमडताना. सो 1 इंच मी इथे मायनस केलं म्हणजे बरोबर माझं इथे 10 इंच स्लीवची उंची राहते, तयार बाहीची उंची आहे ती. आणि हा जो बॉटम आहे तुमचा, तो बॉटम प्लस तुमचा 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच, जी काही मार्जिंगची तुमची मेथड असेल, जी पद्धत असेल ती तुम्हाला इथे घ्यायची आहे. आता मेन प्रॉब्लेम राहतो कुठे बघा, हा प्रॉब्लेम इथे येतो तुम्हाला की ही रुंदी किती घ्यावी जेणेकरून बाही जोडताना कमी पडणार नाही. बऱ्याच वेळेला मोठ्या साईजचं माप शिवताना बऱ्याच ताई मला कमेंटमध्ये सांगतात की ताई माप मोठं जरी घेतलं कितीही तरी बाही जोडताना कमी पडते रुंदीला. तर तुम्हाला ते काय, कसं गणित आहे, त्याचं काय मेथड आहे हे तुम्हाला मी ते समजवते आहे. ही कटिंग केलेली बाही आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला मी समजवते आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर घडी किती टाकायची आहे ते सांगते. तुमचं माप कितीही असो, 28 पासून जसं मी अगोदर म्हटलं 50 पर्यंत तुमचं माप जर असेल, 50च्या पुढेही असू शकतं बरं का, नाही असं नाही. तर मी अगदी 56 ते 58 पर्यंत ब्लाऊज मी स्वतः शिवलेले आहेत क्लायंटचे. 2.5 मीटर 2-2 मीटर कपडे तिथं आटलेले आहेत. त्यासाठी बघा, आता 44चा ब्लाऊजचा स्लीव्ज आपण काढतोय. 44चा 4था भाग किती होतो, सहज म्हटलं तर 11 इंच होतो, म्हणजे 11 चोक 44. तर 11 इंच त्याचा एक भाग होतो. मग ही घडी जी आहे ती मी 11 इंच + 1.5 इंच टाकलेली आहे, म्हणजे 12.5 इंचाची ही घडी टाकलेली आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंग मार्जिन परफेक्ट राहील. आता ही आपली बाही आहे, ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं सांगते तुम्हाला. जो काही तुमचा छातीचा 4था भाग आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढवायचा आहे. पहिले तर तुम्हाला इथे उंची घ्यायची आहे, 10 इंचाची बाही आहे, तर इथे बघा 11 इंच उंची घेतलेली आहे. अर्धा इंच इथे मायनस होईल, अर्धा इंच इथे मायनस होईल. त्यानंतर आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. बघा, दंडघेर घेतला आहे, 7 इंचाचा दंडघेर आहे, 6.25चा, तर इथे मी 8.25 घेतलेला आहे, म्हणजे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे.
आणि इथे तुम्हाला प्रॉब्लेम होतो. मेन प्रॉब्लेम काय आहे आणि आपला आजचा मेन विषय काय आहे की हा पार्ट तुम्हाला जोडताना कमी पडतो. त्याच्यामुळे तुम्हाला बाही कोणत्या मापाला किती घ्यायची हे लक्षात येत नाही. तर साधं माप आहे. जी तुमची छाती आहे ब्लाऊजच्या मापाचं, म्हणजे ब्लाऊज ज्या मापाचा आहे, समजा ह्याची 44ची चेस्ट आहे, 44 साईजचं मी ब्लाऊज शिवते. 44चा चौथा भाग होतो 11 इंच. 11मध्ये 1.5 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 12.5 इंच आलं. तर इथे तुम्हाला ही घडी जी आहे 12.5 इंचाची घ्यायची आहे. पहा इथे एक्झॅक्टली 12.5 इंचाची घडी येते. हे बघा 12.5 इंचावरती माझं बोट आलेलं आहे. म्हणजे 11 इथे 1.5 इंच वाढवून ही तुमची घडी झालेली आहे. डबल घडी घेतलेली आहे बरं काही, कारण इथे आपल्याला बंद भाग आहे तो आपल्या बाजूला इकडे घ्यायचा आहे. हा जो आहे तो ओपन पार्ट आहे तो इकडे घ्यायचा आहे. आता इथे जो काही कपडा कमी पडला आहे तो मी ते कट केलेला आहे आणि पिन लावलेले आहे. म्हणजे इथपर्यंत मला दंडके प्रॉपर मिळाला आहे. तिथून मला पुढे हा पार्ट जॉईन द्यावा लागणार आहे, कारण इथे माझी ही घडी कमी पडते. तर आता मी इथे काय केलेलं आहे बघा, 12.5 इंचाची ही घडी घेतली. त्यानंतर आपली बाही प्लस 1 इंच 11 इंच घेतलं. आता हे जे आहे हे डाऊन किती दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते, कारण इथे सुद्धा बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम होतो. आता इथे आपलं 11 इंचावरती मी हा टेप ठेवते आणि इकडे बघा 4.25 इंचावरती डाऊन दिलेला आहे मी, कारण 3.5 इंच आपल्याला स्टँडर्ड मेजरमेंट असतं, पण हा 44 साईज आहे. 40च्या पुढे जेव्हा गेलं की इथे 5 इंच खाली यायचं. या अगोदरचा जो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे स्लीवचा, त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की 40च्या खाली गेलं की 5 इंच आपल्याला खाली यायचं आहे. आणि बरोबर हे 4.25 इंचावरती इथे आपला 4.25 इंच डॉट येतोय ना, म्हणजे कुठे काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हा 4.25 इंचावरती आपल्याला आर्महोलचा स्लोप द्यायचा आहे, जसा की मी ते दिलेला आहे. बरोबर हा जो कोपरा आहे 4.25 इंचावरती येऊन थांबतोय आपला. आणि जो तुमचा बाहीचा स्लोप आहे तो तुम्हाला या पद्धतीने द्यायचा आहे. 2 इंचापर्यंत सरळ घ्यायचा आहे. बघा इथपर्यंत सरळ घेतलेला आहे. इथे सरळ रेष तुम्हाला दिसते. हा पार्ट सरळ तुम्हाला घ्यायचा आहे इथे, आणि मग तुम्हाला इथे खाली निमुळतं जायचं आहे या पद्धतीने. म्हणजे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असेल, समजा तुमचा आता इथे 20 साईज असेल म्हणजे 40 झालं. आता 20 आणि 20 40. 40चा चौथा भाग किती येतो? 10 इंच येतो. 10मध्ये तुम्हाला प्लस किती करायचं आहे? 1.5 इंच. बरोबर किती घ्यायचं आहे ते तुम्हाला? 11.5 इंचाची घडी घ्यायची आहे. 36चा असेल तर 9मध्ये 1.5 इंच वाढवायचं आहे. 37चा असेल, 34चा असेल, 35चा असेल, जे काही तुमचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जी तुमची घडी आहे, ब्लाऊजचं माप आहे, त्याचा चौथा भागाची घडी घ्यायची आहे आणि 1.5 इंच पुढे वाढवायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे बाही तुम्हाला प्रॉपर कटिंग करता येईल. तर या पद्धतीने जसं मी समजावलेलं आहे, या पद्धतीने म्हणजे कोणती पद्धत? जशी मी आत्ता जस्ट तुम्हाला समजावलेली आहे या पद्धतीने ब्लाऊजची स्लीव्स कटिंग करा, बाही कटिंग करा, म्हणजे तुम्हाला कोणत्याच बाहीला प्रॉब्लेम येणार नाही. आता मला माहिती आहे नेहमीसारखाच या व्हिडिओ खाली पण कमेंटमध्ये एक कमेंट आहे, ताई शोल्डरचा चार्ट आणि मुंड्याचा चार्ट प्रत्येक साईजनुसार आम्हाला अपलोड करा ना किंवा पाठवा ना. मलाही खूपदा वाटतं की पाठवावा असा शोल्डरचा चार्ट किंवा मुंड्याचा चार्ट गळ्यानुसार, पण विषय असा आहे प्रत्येक गळ्यामध्ये बदल झाला की माप तुमचं कितीही असो, गळे वर किंवा खाली असले की तुम्हाला शोल्डर पूर्ण हलवावी लागते, ॲडजस्ट करावीच लागते. समजा मी 36 साईजचं माप घेतले, माझ्या साईजला 36 साईजचं माप मी घेतले, त्याला मी 5.5 इंच शोल्डर टाकली आणि 6 इंच मुंडा जर टाकला किंवा 6 इंच मुंडा शोल्डर टाकली आणि निम्मी बरं का 12ची 6, मी नेहमी बोलताना निम्म माप आणि निम्मी शोल्डर बोलते तर तुम्ही परत कन्फ्यूज व्हाल. तर मी 6 इंच शोल्डर आणि 6.5 इंच मुंडा जर टाकला आणि त्या केसमध्ये माझा जर गळा 10च्या खाली असेल, म्हणजे 9च्या खाली जर असेल तरीसुद्धा सांगते, 9च्या खाली जर गळा असेल 9.5 म्हणा, 10 म्हणा, 10.5 म्हणा, 11 म्हणा, 12 म्हणा, बॅकलेससुद्धा 13, 13.5 गळ्याचे असतात. 14 इंचच्या 14.5 इंचच्या शोल्डर ब्लाऊजच्या लेंथमध्ये 13.5 इंच 13 इंचचे बॅकलेस गळे आम्ही शिवलेत लास्ट दिवाळीला. तुम्ही ते सगळे व्हिडिओ पाहिले असतील, पाहिला नसाल किंवा आपल्या फॅमिलीमध्ये नवीन आला असाल तर लास्ट इयरच्या दिवाळीचं सगळं शोल्डर मी टाकलेलं आहे की कोणाच्या ब्लाऊजांचे किती किती गळे बनवलेले आहेत ते. कारण आपली एक क्लायंट आहे, तिला फक्त अर्धाच इंच पाठीमागची पट्टी लागते, तिथे पण तिला बो किंवा हुक हवे असतात, त्याच्यामुळं पिशवी भरून घेऊन येते. यावर्षी पण येऊ शकते, गेल्या वर्षी खूप सारे ब्लाऊज शिवून घेऊन गेलेले आहे. त्याच्यामुळे विषय काय आहे, 6.5च्या शोल्डरला 9.5च्या खाली गळा असेल तर 6चे शोल्डर टाकून उपयोगाची नाही ना. मग मी तुम्हाला चार्टमध्ये सांगणार की असं असं करा, तसं तसं करा. शोल्डर तुम्ही जर तेवढी टाकली आणि गळा जर 10च्या खाली असेल तर शोल्डर पूर्ण उतरेल, मग त्याचा उपयोग नाही ना. त्यावेळेला तुम्हाला डीप गळा असेल तर ती शोल्डर 5.5ची टाकायची आहे. म्हणजे प्रत्येक गळ्यानुसार किंवा प्रत्येक गळ्याच्या साईजनुसार तुमचा शोल्डर मुंडा खेळता राहतो.
मग मी तुम्हाला प्रत्येक मापामध्ये काय व्हिडिओ शेअर करते, छोटे छोटे व्हिडिओ असतात ते प्रत्येक मापाचे काय शेअर करत असते माहिती आहे की तुम्हाला कोणत्या मापाला किती शोल्डर घ्यावी, त्याच मापाला मी त्याच्या अगोदर वेगळी शोल्डर सांगितलेले असेल किंवा वेगळा मुंडा सांगितलेला असेल, त्याच मापाला प्रेझेंट व्हिडिओमध्ये मी वेगळी शोल्डर वेगळा मुंडा सांगत असेल किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याच मापाला गळ्यानुसार शोल्डर आणि मुंडा हलवू शकते. कारण इतके विचित्र टेलरिंगचे हे हॅक्स आहेत ना की कितीही तुम्ही प्रॉपर चार्ट बनवून समोर लावा, रोज तो 10 वेळा बघा, देवाचा फोटो नका बघा पण तो चार्ट बघा, काही होणार नाही. जे मेजरमेंट आहेत ते आपल्याला प्रॉपर आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हाच ते ॲडजस्ट करायला लागतात. कारण मला असं वाटतं की बऱ्याच ताई म्हणतात की तुम्ही सेपरेट ब्लाऊजचं माप समजवण्यापेक्षा असे व्हिडिओ टाकणार आणि मुंड्याचा एक चार्टचा व्हिडिओ शेअर करा. आता मला सांगा, मी शोल्डर आणि मुंडा चार्ट व्हिडिओ शेअर केला, त्यानंतर तुम्हाला गरज लागणार नाही का व्हिडिओची किंवा कटिंगची किंवा मापं टाकलेल्या ह्याची? म्हणजे एकाच गोष्टीवरती जर आपण विचार करत बसलो तर ती गोष्ट सत्य होत नाही ना. कारण मी इतके वर्ष करते, आता जवळजवळ मलाच हे करता करता 24 वर्ष पूर्ण झाले आणि मी ही गोष्ट करता करता अजून मला कोणत्या तरी ब्लाऊजमध्ये शिकायला लागतं. कारण आता बघा, मी हे ब्लाऊज शिवते ना, हे घागऱ्याचं ब्लाऊज आहे, हा घागऱ्याचा कपडा आहे, ह्याचं स्लीव्ज अजून मला कटिंग करायचं आहे, बॅक पार्ट कटिंग केलेला आहे आणि हा जो आहे तो फ्रंट साईडला अर्धा मीटर आण म्हणताना त्या मॅडमने पण केवढा कपडा आणलाय बघा, जवळजवळ 1.5 मीटर कपडा आणलाय पट्टीने. आता हा सांभाळणं पण आपल्याला चाललं ना, गरज नसताना उगीच याच्यात दुसरा ब्लाऊज एक होईल. तर असे सुद्धा असतात काही काही क्लायंट की कमी पडायला नको म्हणून जास्त घ्या बाबा, पण माझं ब्लाऊज होत नाही म्हणू नका तब्येत असल्यामुळे. तर हे बघा, हा ब्लाऊज हा बाहीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे. हा प्रॉपर बघा आणि नंतर तुम्हाला जेव्हा पण माप येईल असं तसं शिवा. आणि कोणत्याही बाहीचा मेजरमेंट काढताना छातीचा चौथा भाग घ्या, 1.5 इंच वाढवा. 1.5 इंच वाढवून कमी पडत असेल, आता बिगिनर्स असाल तर इकडे तिकडे शिवताना काहीतरी कपडा सरकत असेल, मान्य करते, 2 इंच वाढवा की काय फरक पडतोय. कपडा वाढलेला जो आहे तो मला नंतर तो कट करता येतोच की तयार ब्लाऊज झाल्यानंतर फिटिंगच्या वेळेला, त्याने काही नुकसान तर आपलं होत नाही ना. पण हा पार्ट कमी पडू नये त्यासाठी तर आपण दक्षता घेऊ शकतो. सो बाहीचा चार्ट किंवा बाहीचं कटिंग कसं करायचं हे मेथड तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आवडले असेल तर नक्कीच शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ मी बनवते तुमच्यासाठी, त्यासाठी ॲप्रिशिएट करा, छान छान कमेंट लिहा, तुमचे अनुभव शेअर करा. नवरात्र कशी चालली आहे ते पण सांगा. आता हा व्हिडिओ नवरात्रीमध्ये येईल की नवरात्रीनंतर येईल तेही मला माहीत नाही. चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा कंटेंटसोबत. बाय बाय, टेक केअर.